तर एक महत्त्वाची बातमी पाहतोय आपण मुंबईतून। मुंबई पालिकेत पुन्हा गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। अद्याप महापौर सभागृहात न आल्यानं विरोधक आक्रमक झालेले आहेत। तर मुंबई पालिकेबाबत एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबई पालिकेत पुन्हा गोंधळाचं वातावरण झालेलं दिसतंय। अद्याप महापौर सभागृहात पोहोचलेले नाहीयेत आणि त्यामुळे विरोधक आक्रमक झाले। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे। तर शिल्पा, काय सांगाल की मुंबई पालिकेचं सभागृह तिथे गोंधळ माजलेला आहे, अजूनही महापौर तिथे पोहोचलेले नाहीयेत, काय अधिकची माहिती? कस्तुरी, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपदी या महिलेकडे जात आहे आणि त्या संदर्भात आजची ही सभा आहे। यामध्ये सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेता निवडला जाणार आहे, त्याची अधिकृतपणे घोषणा केली जाणार आहे। मात्र जे सभागृहामध्ये आपण जर पाहिलं तर आता मुंबई महापालिकेच्या सभागृहात विशेष सभेला सुरुवात झाली, मात्र महापौर सभागृहात न आल्याने विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। 2 ते 3 मिनिटं हे विरोधक असेच आक्रमक होताना आपण पाहिलेले आहेत। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर सभागृहामध्ये महापौर आलेले आहेत, ऋतू तावडे आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या भाषणाला देखील सुरुवात केलेली आहे। त्यांचे महत्त्वाचे मुद्दे असतील ते देखील भाषण सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता सभागृहामध्ये जे विरोधक आक्रमक झाले होते किंवा सभागृहामध्ये जो आक्रमकपणा आपल्याला पाहायला मिळाला तो सध्या तरी शांत झालेला आहे। मात्र महापौर सभागृहात वेळेत न आल्यामुळे हा आपल्याला विरोधकांचा आक्रमकपणा पाहायला मिळाला। जी, धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण पाहिलं मुंबई पालिकेत गोंधळ माजला होता। ऋतू तावडे या नवनिर्वाचित महापौर त्या सभागृहात न पोहोचल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते। मात्र आता ऋतू तावडे या सभागृहात पोहोचले आहेत आणि त्यांचं भाषणही सुरू झालंय अशी माहिती समोर येते। मुंबई पालिकेचं सभागृह पुन्हा एकदा गजबजलेलं दिसतंय। अद्याप महापौर सभागृहात न आल्यानं विरोधक आक्रमक झाले होते, मात्र आता ऋतू तावडे सभागृहात उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या सभेला सुद्धा सुरुवात झाली आहे, त्यांचं भाषण सुरू झाले अशी अपडेटही कळते।